शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. नेस्को सेंटर मधील कॉन्सर्ट नंतर दुसऱ्या दिवशीही लोअर परळमध्ये कॉन्सर्ट पार पडलाय. विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतरही दुसऱ्या दिवशी कॉन्सर्टला परवानगी. संबंधित आयोजकांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित. ड्रग्ज वगैरे आता रुटीन झालंय. ड्रग्ज माफियांना आता कायद्याचा धाक राहिलेला नाही. गल्ली गल्लीत हजारो कोटींचे ड्रग्ज मिळतंय. गोरेगाव नेस्कोतील प्रकरणावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल. ड्रग्ज व्यावसायिकांविरोधात मुख्यमंत्री फडणवीसांकडून धडाकेबाज कारवाया सुरू. कोणीही वाचवू शकणार नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा. एकाच दिवशी 3 हत्येच्या घटनांनी मुंबई हादरली. दादर, खेरवाडी आणि माटुंगा परिसरात 3 हत्या. कुठे पूर्ववैमनस्यातून तर कुठे गाडी पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला. अमरावतीमध्ये प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 180 महिलांचं शोषण. 350हून अधिक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरला 21 तारखेपर्यंत. अत्याचारी अशोक खराची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी. 4थ्या गुन्ह्यात 19 तारखेपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी. आम्ही SITला भेटायला गेलो तेव्हा सगळे गेट बंद केले होते. मात्र चाकणकर भगिनींना विशेष वागणूक कशी? कोण कुणाला फसवतंय तेच कळेना. प्रतिभा चाकणकरांच्या पोलीस चौकशीवरून सुषमा अंधारेंचा निशाणा. अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या काळ्या जादूबद्दल अंजली दमानिया उद्या गौप्यस्फोट करणार. 1825 फोन नंबर्सवरून खराच्या मोबाईलवर कॉल करणाऱ्या राजकारण्यांची नावं ऐकून धक्का बसेल. दमानियांचा इशारा. खरात प्रकरणात अनेक सत्ताधाऱ्यांची नावं समोर येत आहेत. खरातचं एन्काउंटर करतील असं वाटतंय. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना शंका. तर काही पुरावे असल्यास चौकशी समितीकडे द्या. बावनकुळेंची प्रतिक्रिया. भोंदू खरातचा CA ललित पोफळेच्या भावाचे वरळीत 2 आलिशान फ्लॅट. पुणे, सोलापूर आणि मुंबईमध्ये पोफळेची एकूण 35 कोटींची मालमत्ता. जावई नाही आला तरी चालेल पण मुलगी परतली पाहिजे. भोंदू खरातच्या सासू पार्वतीबाई शिंदेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया. खरात त्याच्या ऑफिसमध्ये काय करायचं हे आम्हाला माहिती नव्हतं. पार्वतीबाईंची प्रतिक्रिया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचा उत्साह. संसद भवन परिसरात पंतप्रधान मोदींकडून बाबासाहेबांना अभिवादन. देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह राज्यपालांकडून चैत्यभूमीवर अभिवादन. दीक्षाभूमीसह चैत्यभूमी परिसरात जनसागर उसळला. चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकाचं काम 95% पूर्ण. कोणतीही अडचण न येता काम पूर्ण होईल. उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. तर मविया काळात जितकं झालेलं त्यानंतर स्मारकाचं काम अद्याप नव्याने सुरू नाही. वर्षा गायकवाडांची टीका. नितीश कुमार आज बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार. दुपारी 3:30 वाजता राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करणार. नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची शेवटची बैठक. ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या आयपॅकच्या प्रमुखालाच उचललं. कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विनेश चंदेल अटक. निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका. त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला नाशिक पोलिसांकडून अटक. देवदर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी मोठी कारवाई. भाविकांना मारहाण, दर्शनासाठी पैसे उकळण्याच्या तक्रारी होत्या. अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल. गिट्टी आणि दगडखाणी सुरू ठेवण्यासाठी लाच मागितल्याची ऑडिओ क्लिप खाण मालकाकडून समोर. गायकवाडांनी मात्र आरोप फेटाळले. सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ. सोनं 1,500 रुपयांनी महागलं. तर GSTसह 1,56,000वर. तर चांदी 11 लाखांनी महागली. चांदीचे दर 2,59,560 रुपयांवर. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.
आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.